क्वेश्चन मध्ये बघा काय दिले आपल्याला. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. एक ट्रायंगल आहे त्याचा बेस किती दिलाय 9 आणि हाईट किती आहे 5. फॉर फर्स्ट ट्रायंगल बेस B1 is equal to 9. Height H1 is equal to 5. बेस 9 आणि हाईट किती दिली आहे 5. त्याच्यानंतर बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे सेकंड ट्रायंगल. फॉर सेकंड ट्रायंगल बेस B2 is equal to 10 and height H2 is equal to 6. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे. फाइंड द रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचे एरियाचे रेशोज फाइंड आउट करायचे आपल्याला. मग एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड्स बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल is equal to base into height divides by base into height. मग आता पहिल्या ट्रायंगल साठी बेस आणि हाईट काय 9 and 5. 9 multiplies by 5 divides by सेकंड ट्रायंगल साठी काय आहे 10 multiplies by 6. 5 1 जा 5 5 2 जा 10 3 2 जा 6 3 3 जा 9. 3 multiplies by 1 divided by 2 multiplies by 2. 3 divided by 4. Therefore, ratio of triangle, area of triangle, ratio of area of triangle is 3:4. Regular ला सांगायला सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय दिले. ही डायग्राम दिलेली आपल्याला आणि गिवन काय काय आपल्याला गिवन BC इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे ही BC काय आहे AB ला परपेंडिक्युलर आहे. BC ची हाईट दिली आपल्याला 4. त्याच्यानंतर AD ही परपेंडिक्युलर आहे AB ला. AD इज परपेंडिक्युलर टू AB आणि AD ची हाईट दिली आहे 8. जी परपेंडिक्युलर ट्रायंगल मध्ये जी परपेंडिक्युलर लाईन असते ती ट्रायंगलची काय असते हाईट असते. परपेंडिक्युलर लाईन स्ट्रेट असते ती ट्रायंगलची हाईट आहे. म्हणजे हा जो वरचा ट्रायंगल आहे ABC याची हाईट काय झाली 4 आणि हा जो ट्रायंगल आहे ABD याची हाईट काय झाली 8. ही दोन ट्रायंगलच्या हाईट झाल्या त्या. मग आपल्याला गिवन काय BC इज इक्वल टू 4 AD इज इक्वल टू 8 आणि टू फाइंड काय करायचं आपल्याला area of triangle ABC divides by area of triangle ADB. ह्या दोन ट्रायंगलचे एरियाज काढायचे आपल्याला. सोल्युशन area of triangle ABC divides by area of triangle ADB is equal to आपला फॉर्म्युला काय असतो बेस इनटू हाईट डिवाइड्स बाय बेस इनटू हाईट. मग आता ट्रायंगल मध्ये बघा बरं बेस काय आहे हाईट काय. हा जो ट्रायंगल आहे ABC याचा बेस काय आहे AB मल्टिप्लाइज बाय हाईट काय आहे BC डिवाइड्स बाय खालच्या ट्रायंगलचा बेस पण काय आहे AB मल्टिप्लाइज बाय AD. AB गेट कॅन्सल. BC ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि AB किती आहे 8. 4 1 जा 4 4 2 जा 8 बरोबर 2. म्हणजेच therefore area of triangle ABC divides by area of triangle ADB is equal to 1/2. हा बेस कॉमन आहे दोघांमध्ये म्हणून फक्त हाईटचा रेशो आहे. काय लिहिलं AD is perpendicular to AB. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा ही डायग्राम दिली आहे आपल्याला.
आणि आणखी गिवन काय काय ते लिहून घेऊ आपण आधी. सेगमेंट PS is perpendicular to RQ and segment QT is perpendicular to PR. म्हणजे हा PS perpendicular आहे आणि हा PQ perpendicular आहे PR. त्याच्यानंतर आणखी काय गिवन आहे आपल्याला. RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12. To find आपल्याला फाइंड काय करायला विचारलंय. QT आपल्याला गिवन काय बघा. RQ दिलेला आहे, ह्या दिलेला आहे आपल्याला. RQ किती आहे 6. त्याच्यानंतर PS दिलेला आहे, PS किती आहे 6 आणि पूर्ण हा PR दिलेला आहे आपल्याला. आपल्याला असं काही सांगितलं नाही हा टी मिड पॉइंट आहे वगैरे असं काही दिलेलं नाही. हा पूर्ण PR दिलेला आहे आपल्याला, हा एवढा 12. आता इथे ट्रायंगल कन्सिडर करा. सोल्युशन इन ट्रायंगल PRQ. हा ट्रायंगल घेतला PR किंवा PQR. PQR. आता हा ट्रायंगल घेतला आपण, बघा असा ट्रायंगल आहे आपला. याच्यामध्ये कोणतीही परपेंडिक्युलर एवढाच घेतला आपण, एवढाच विचार करायचा सध्या. PQ आणि R. याच्यामध्ये कुठलीही लाईन परपेंडिक्युलर नाहीये. मग ह्या ट्रायंगलचा जर बेस RQ कन्सिडर केला तर इथून एक परपेंडिक्युलर लाईन काढली जाईल आणि ही परपेंडिक्युलर लाईन म्हणजेच आपल्या ट्रायंगलची हाईट झाली. बेस जर RQ असेल तर हाईट ही असणार आहे. म्हणजेच ह्या ट्रायंगल मध्ये जर RQ बेस कन्सिडर केला तर PS ही काय झाली त्याची हाईट. जरी बाहेर असेल ट्रायंगल मध्ये नसेल तरी ती परपेंडिक्युलर लाईन आहे ना ट्रायंगलच्या बेसला, म्हणजे त्याची हाईट RQ is base and PS is height. Therefore, area of triangle PQR is equal to 1/2 into base into height. आता आपण जेव्हा दोन एरियाचे रेशो घेतो तेव्हा आपण हा 1/2 घेत नाही, बिकॉज वरचा 1/2 खालच्या 1/2 ला कॅन्सल होतो. बट ऍक्च्युअल एरिया ऑफ ट्रायंगलचा हा फॉर्म्युला आपला. मग 1/2 इंटू बेस म्हणजे PQ किती दिलेली आपल्याला. बेस काय याचा RQ आहे. RQ किती दिलेली आहे 6 मल्टिप्लाइज बाय PS ही हाईट झाली. PS पण किती आहे 6. 2 1 2 2 3 जा 6 म्हणजे 3 मल्टिप्लाइज बाय 6 इक्वल टू 18. एरिया आहे म्हणजे स्क्वेअर युनिट. Therefore, area of triangle PQR is equal to 18 square unit. But आपल्याला एरिया नाही विचारलेला, आपल्याला काय काढायचंय QT काढायचे. बरोबर. हा ट्रायंगल कन्सिडर केला, तुम्हाला एरिया मिळाला. त्याच्यानंतर आता परत एकदा हाच ट्रायंगल कन्सिडर करायचा, बट थोडा वेगळ्या पद्धतीने कन्सिडर करू आपण याला. आता आपण रोटेट केला सपोज हा ट्रायंगल, तर तो ट्रायंगल असा बनला. इकडे Q, इकडे P आणि इकडे R. ट्रायंगल हा असा एवढी बाजू रफ केली आणि ट्रायंगल रोटेट केलं. आता हा QT परपेंडिक्युलर झाला ना. आता ह्या ट्रायंगलचा जर बेस PR कन्सिडर केला तर हाईट काय आहे QT. इथे बघ सपोज ह्या डायग्राम मध्ये नाही समजेल, इथेच बघा हा बेस आहे तर ही हाईट झाली ना त्याची PQ किंवा QT. म्हणजे तो ट्रायंगल अप्लाय करू आता आपण. इन ट्रायंगल PQR, PR is base, then PQ is height. Therefore, area of triangle PQR is equal to 1/2 into base into height. मग एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे किती. एरिया ऑफ ट्रायंगल आता निघालाय ना 18. 18 is equal to 1/2. व्हॅल्यूज 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस काय ट्रायंगलचा PR आणि हाईट काय ट्रायंगलची TQ. मग ना PR ची व्हॅल्यू किती आहे पूर्ण 12 मल्टिप्लाइड बाय TQ. 2 1 2 2 6 12. 18 is equal to 6
मल्टिप्लाइज बाय TQ. हा 6 इथे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होईल डिवाइड. 18 divides by 6 is equal to TQ. 6 1 is 6, 6 3 is 18. Therefore TQ is equal to 3 unit. TQ च्या जागेवरती QT लिहू, म्हणजे आपल्याला QT क्वेश्चनमध्ये QT विचारले आहे ना. चौथ्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिले आपल्याला. ही डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राम मध्ये आपल्याला काय सांगितलंय, गिवन काय इथे फक्त आता गिवन AP is perpendicular to BC. ही जी लाईन AP is perpendicular to BC म्हणजे इथे काय आहे 90 डिग्रीचा अँगल आहे. त्याच्यानंतर AD is parallel to BC. ह्या दोन लाईन काय एकमेकांना पॅरलल, म्हणजे हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स काय सेम आहे ना दोन लाईनच्या मध्ये. ही लाईन दोन पॅरलल एकमेकांना. AD is parallel to BC. टू फाइंड, आपल्याला फाइंड काय करायला विचारले इथे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आता सोल्यूशन इन ट्रायंगल ABC. आधी ट्रायंगल ABC मध्ये BC ही काय झाली हाईट, सॉरी बेस झाला हा BC, आणि AP ही परपेंडिक्युलर आहे म्हणजे ही काय झाली त्याची हाईट. बेस इज इक्वल टू BC अँड हाईट इज इक्वल टू AP. इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कोणता आहे आपला BCD. ट्रायंगल BCD. आता ट्रायंगल BCD मध्ये सुद्धा BC हा बेस आहे, तो ट्रायंगल असा होतो बघा, ह्या दोन पॅरलल लाईन येतं, हा असा इथे सपोज B कन्सिडर करू आपण, हा असा ट्रायंगल आहे, इथे B इथे C आणि इकडे D. आता ह्या ट्रायंगलची हाईट, ह्या दोन लाईन पॅरलल येतं, हे गिवन आहे आपल्याला. ह्या दोन लाईन पॅरलल, हाईट मी तुम्हाला याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं होतं, इथून परपेंडिक्युलर टाकली की हाईट आहे. बट इथे ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स सगळीकडे सेम आहे. कुठूनही आपण एक परपेंडिक्युलर लाईन अशी काढली तर ते काय होणार आहे, ट्रायंगलची हाईट होणार आहे. म्हणजेच AP हीच काय झाली, ह्या ट्रायंगलची सुद्धा हाईट झाली. मग ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे, बेस इज इक्वल टू BC अँड हाईट इज इक्वल टू AP. आता आपल्याला रेशो विचारलाय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड्स बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू बेस इंटू हाईट डिवाइड्स बाय बेस इंटू हाईट. बेस काय याचा BC मल्टिप्लाइज बाय AP डिवाइड्स बाय BC मल्टिप्लाइज बाय AP. सगळे कॅन्सल होतील एकमेकांना, खाली काय शिल्लक राहिलं 1/1. Therefore area of triangle ABC as to area of triangle BCD is equal to 1:1. रेशो काय मिळाला आपल्याला त्याचा 1:1. फिफ्थ नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा डायग्राम दिली आपल्याला आणि गिवन काय इथे PQ is perpendicular to BC and AD is perpendicular to BC आणि काही रेशोज दिले, ते रेशोज फाइंड आउट करायचे आपल्याला. फर्स्ट रेशो काय फाइंड आउट करायचं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल PQT डिवाइड्स बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC. मग आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, बेस इंटू हाईट डिवाइड्स बाय बेस इंटू हाईट. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल PQB बघा, PQB हा छोटा ट्रायंगल, त्याच्यामध्ये बेस काय आहे BQ, छोटा B म्हणजे आपल्याला बेस आणि B मध्ये कन्फ्युजन नाही. याची हाईट काय झाली PQ,
सी याचा बेस काय झाला बी सी आणि हाईट काय झाली पी क्यू. बी सी मल्टिप्लाइज बाय पी क्यू. पी क्यू गेट कॅन्सल. आन्सर काय मिळालं बी क्यू अपॉन बी सी. त्याच्यानंतर सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी डिवाइड्स बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. एरियाचा फॉर्म्युला बेस इंटू हाईट डिवाइड्स बाय बेस इंटू हाईट. पी बी सी आता इथेच काढलाय आपण पी बी सी. पी बी सीचा बेस काय येईल बी सी मल्टिप्लाइज बाय पी क्यू. याचे ना ट्रायंगल सेम आहे पी बी सी. त्याच्यानंतर आता ए बी सी. ए बी सी बेस काय येणार आहे पी सी आणि हाईट काय येणार आहे ए डी. बी सी मल्टिप्लाइज बाय ए डी. बी सी गेट कॅन्सल. आन्सर मिळालं पी क्यू अपॉन ए डी. त्याच्यानंतर थर्ड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड्स बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. ए बी सी जस्ट इथे काढले आता आपण बेस इंटू हाईट डिवाइड्स बाय बेस इंटू हाईट. ए बी सी मध्ये काय येतं बी सी मल्टिप्लाइज बाय ए डी डिवाइड्स बाय ए डी सी. ए डी सी बेस काय आहे डी सी आणि हाईट काय आहे ए डी. बी सी मल्टिप्लाइज बाय ए डी कॅन्सल. बी सी डिवाइड्स बाय डी सी. आणि त्याच्यानंतर फोर्थ वन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी डिवाइड्स बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ए डी सी आता इथेच काढलाय बेस इंटू हाईट डिवाइड्स बाय बेस इंटू हाईट. ए डी सीचं काय येतं डी सी मल्टिप्लाइज बाय ए डी. त्याच्यानंतर पी क्यू सी. पी क्यू सी बेस काय आहे क्यू सी आणि हाईट काय आहे